भडगावसाठी जर आता सांगायचं म्हटलं तर भडगावची अनेक मागण्या होत्या भडगाव शहरात त्या शांत झालेल्या. मला नाही वाटत की कुठल्या याला असं खुलं समर्थन आहे गुंडागर्दीला किंवा कुठेही त्यांची एक समन्वयाची सामंजस्याची भूमिका असते. दर्जाबाबत त्यांचा प्रश्न त्यांनी उपस्थित केलेला. विरोधकांना जर तुम्ही पाहिली परिस्थिती तर उमेदवार भेटत. गुंडागर्दी आपण कशाला म्हणतो नेमकी त्यांची गुंडागर्दीची व्याख्या आपल्याला दर्जा तर दर्जाची व्याख्या तरी सांगावी की रस्ते याच्यापेक्षा कसे चांगले रस्ते असतात. असं 3 तारखेला जो काही निकाल लागेल त्याच्यात आमचे 24 नगरसेवक आणि नगर अध्यक्ष हे फार मोठ्या फरकाने निवडून येतील याबद्दल आमच्या कोणाच्याच मनात काही एक शंका. भडगाव नगरपालिकेच्या निवडणुकीचं जे वातावरण हे आपल्याला चांगलंच पाहायला मिळतं आहे. आपण जर बघितलं तर भडगाव मध्ये भाजप विरुद्ध शिंदेसेना अशी सरळ लढत आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे एकंदरच दोन्ही पक्षांमध्ये चांगलीच चुरस पाहायला मिळते आहे. मात्र शिवसेना शिंदे गटाची जी निवडणूक आहे त्यांचा नेमका अजेंडा काय आहे, ही निवडणूक कशा पद्धतीने भडगावमध्ये लढवली जाणार आहे या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि या निवडणुकीचे समन्वयक आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. काय सांगाल, भडगावची निवडणूक आता सुरू झालेली नगरपालिकेची सर्व जे चित्र आहे ते स्पष्ट झालेलं आहे. कोणत्या मुद्द्यांवर आपण जनतेसमोर जाणार आहोत? नमस्कार. जर मुद्दा विचारला तुम्ही तर फक्त विकासाचा मुद्दा आपले भडगाव तालुक्याचे म्हणजे पाचोरा भडगावचे आमदार आदरणीय आप्पासाहेब फक्त विकास आणि विकास हाच मुद्दा आमचा राहणार आहे. गेल्या अनेक वर्षापासून पाहिलं की अनेक आमदार आपले होऊन गेले, पण ज्या पद्धतीने आप्पासाहेबांचं या ठिकाणी काम आहे, मग तो पाण्याचा प्रश्न असेल, रस्त्यांचा प्रश्न असतील, वेगवेगळ्या म्हणजे भडगावची एक ओळख निर्माण करण्याचा प्रश्न असेल, तो आदरणीय आप्पासाहेबांनी केलेला आहे. भडगावसाठी जर आता सांगायचं म्हटलं तर भडगावची म्हणजे अनेक मागण्या होत्या भडगाव शहरासाठी. जसं काही एक केटीवेअरचा विषय म्हणजे गेल्या अनेक वर्षापासून केटीवेअरचा विषय प्रलंबित होता. एक आरटीओ कार्यालयाचा प्रश्न प्रलंबित होता. एक पेठ ते आपलं आझाद चौक इथं जो पूल आता पुलाचं काम चालू आहे ती पुलाची मागणी होती सगळ्या नागरिकांकडनं. तर आदरणीय आप्पासाहेबांनी जो केटीवेअरचा विषय होता तर 133 कोटीचं जे फिल्ट्रेशन प्लॅन आणि जी पाणीपुरवठा योजना आहे ती मंजूर केली. तिचं काम पण सुरू आहे आणि केटीवेअरचं काम सुद्धा जवळपास 70% काम आज पूर्ण झालेलं आहे आणि ते आता नदीला पाणी असल्यामुळे थोडंसं काम थांबलेलं आहे. तर केटीवेअरचा विषय मार्गी लागलेला आहे. त्याचसोबत जो काही पुलाचा विषय होता तर आपला पेठेचा पूल तो तर झालाच, पण त्याच्यासोबतच एक वाक रस्त्याला जो जाणारा पूल आहे तो पण या ठिकाणी पुलाचं काम सुरू आहे. बऱ्यापैकी ते काम सुद्धा आता झालेलं आहे. त्याचनंतर आपलं आरटीओ कार्यालय अनेक वर्षापासून आरटीओ कार्यालयाच्या भडगावकरांची मागणी होती आमच्या सगळ्यांची. तर आप्पासाहेबांनी भडगावची एक ओळख म्हणजे पूर्ण महाराष्ट्रात MH54 म्हणून भडगावचं नाव जाईल अशा पद्धतीने आरटीओ कार्यालय सुद्धा या भडगावसाठी आप्पासाहेबांनी केलेलं आहे. राहिला प्रश्न विजेचा प्रश्न, तर विजेचा जो काही प्रश्न होता की कदाचित महाराष्ट्रात भडगाव तालुका एकमेव असा तालुका असेल की तिथे 132 kVचं सबस्टेशन नव्हतं. आप्पासाहेबांच्या माध्यमातून त्यांनी एक विजेचं जाळं पहिले निर्माण केलं. म्हणजे 33 अकराचे जे काही सबस्टेशन होते, जसं आमच्या वर्ध्याचं एक 33 अकराचं सबस्टेशन असेल, लोणचं असेल, त्याच पद्धतीने वडजीचं असेल, कोळगावचं जे काही त्याची क्षमता वाढवली आप्पांनी ते कोळगावचं सबस्टेशन असेल आणि आता गुढे आणि वाडे हे दोघी 33 अकरासाठी प्रलंबित आहेत सबस्टेशन. तर त्याच पद्धतीने हे सबस्टेशनचे पहिले जाळं निर्माण करून त्यांनी 132 kVचं सबस्टेशन कोठलीला त्या ठिकाणी सुरू पण केलेलं आहे. तर त्याच्यावरून लाईट पण सुरू आहे आमची. फक्त आता ते काही ठिकाणी अजून म्हणजे पोल बी काढले गेले पण तारा ओढण्याचं काम सुरू आहे, जसं काही वर्ध्याचं बाकी असं मला वाटतं. जवळजवळ विजेचं पण एक त्यांनी जाळं पूर्ण तालुक्यात म्हणजे आपल्या तालुक्याचा विजेचा प्रश्न जवळजवळ सुटलेला आहे. त्याच पद्धतीने नगरपालिका भागाचं जर आपण म्हटलं की नगरपालिकेत जे काही रस्ते झाले सगळे रस्ते हे क्वालिटीचे दिसतील तुम्हाला. तुम्ही जर पाहिला असेल बाळा रस्ता असेल, इकडे आमचे विजयभवनच्या घराकडचे रस्ते असतील, जे काही रस्ते असतील सगळे क्वालिटीचे रस्ते तुम्हाला दिसतील. त्याच पद्धतीने जी आपली तळणी होती, तळणीमध्ये एक म्हणजे सुसाईड करायचे लोक त्या ठिकाणी म्हणजे अपघाताचा स्पॉट होता तो. आज त्या ठिकाणी लोक आपल्या लहान लहान मुलांना घेऊन जातात. एक पिकनिक पॉईंट तयार झाला आपल्याला तळणी भागात. तर अशा साधारणतः 5 कोटी तळणीला असतील अशा अनेक विकासाचे कामं या भडगाव शहरासाठी केलेले आहेत. आणि भडगाव शहरासाठीच नाही तर तालुक्यासाठी अनेक पुलांची निर्मिती झालेली आहे. जसं की आता नावरे ते गुढे हा पण एक पूल झालेला आहे, पांढरत निंबोरा पूल झालेला आहे. त्याच्यानंतर भडगाव शहरासाठी वाक रस्त्याचा एक पूल आणि एक आपला पेठ ते आझाद चौक हा पूल, अशी एक नाही तर अनेक कामं सांगता येतील. एक पाढा जर वाचला आपण तर बराच वेळ या ठिकाणी मी तुमचं घेऊ शकतो. नाही, आपण भडगावमध्ये आता निवडणुकीचं वातावरण आहे. विरोधकांकडून असे देखील आरोप केला जाते की भडगाव शहर जे आहे ते अशांत झालेलं आहे. या ठिकाणी गुंडागर्दी असेल किंवा इतर जे अवैध धंदे वगैरे ते जास्त प्रमाणात व्हायला लागले आहे. आपल्याला काय वाटतंय,
त्यांचा जो हा आरोप आहे, ह्या आरोपाला नेमकं काय उत्तर द्या? गुंडागर्दी आपण कशाला म्हणतो, नेमकी त्यांची गुंडागर्दीची व्याख्या आपल्याला सांगायला पाहिजे की कशाला गुंडागर्दी म्हणतो आपण. आणि आमदार साहेबांचं मला नाही वाटत की कुठल्या याला असं खुलं समर्थन आहे गुंडागर्दीला, किंवा कुठेही त्यांची एक समन्वयाची सामंजस्याची भूमिका असते. आणि गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही पाहिलं असेल की आप्पासाहेब आमदार झाल्यापासून भडगाव शहरात कुठलेही, मला असं वाटतं की खूप मोठी भानगड किंवा कुठे दंगा असं कुठेच घडून आलेलं नाही. आणि जेव्हा काही घडलेलं आहे एखादी घटना, तर 100% ज्याच्यावर अन्याय झाला त्याच्या बाजूने 100% आपले आमदार त्या ठिकाणी खंबीरपणे त्याच्या बाजूने उभे राहतात, असं आम्ही पाहतो. आपण जर बघितलं तर आपण अनेक कामं सांगितली जी भडगाव शहराचा एक वेगळी ओळख संपूर्ण जिल्ह्यामध्ये असेल, महाराष्ट्रामध्ये निर्माण करते आहे. परंतु विरोधकांकडून असंही बोललं जात आहे की कामांच्या दर्जाबाबत त्यांचा प्रश्न त्यांनी उपस्थित केलेला आहे. आपल्याला काय वाटतं? दर्जाची व्याख्या सांगावी. आता तुम्ही सुद्धा पाहू शकता की कामं जेवी रस्ते झाले जातं समजा, किंवा आता केटीवेअरचं काम सुरू आहे, पाईपलाईनचं काम सुरू आहे. आता पाईपलाईन फिल्ट्रेशन प्लॅन आणि पाईपलाईनचं काम सुरू झाल्यानंतर म्हणजे 133 कोटीचं ते काम आहेच. त्याच्याबरोबर आता 80 कोटीचे आपले ड्रेनेज आहेत, भूमिगत गटारी. त्या भूमिगत गटारी या ठिकाणी मंजूर झालेल्या आहेत. आता हे ज्यावेळेस पूर्ण पाईपलाईनचं हे काम झाल्यानंतर त्या ठिकाणी गटारी होतील, त्याच्यामुळे काही ठिकाणी जिथे रस्ते राहिलेले आहेत ते रस्ते तुटणार आहेत आणि तिथं गटारी होणार आहेत. आणि गटारीनंतर 171 कोटीचा डीपीआर रस्त्याचा तो पण मंजूर करून ठेवलेला आहे. कारण हे स्टेप बाय स्टेप कामं होणार आहेत. म्हणजे आता पाईपलाईन झाली तुमची, आता गटारींचा विषय येईल. गटारी झाले की त्याच्यावर आपले जे काही कॉन्क्रीट रस्ते आहेत ते परत येणार आहेत. आणि याच्या आधी जे बी काही कॉन्क्रीट रस्ते झालेत, आता उदाहरण देतो तुम्हाला, वाहद रस्ता असेल किंवा इतर रस्ते पहा. मग नेमकं यांनी जे काही दर्जा म्हणताय, क्वालिटीचा दर्जा, तर दर्जाची व्याख्या तरी सांगावी की रस्ते याच्यापेक्षा कसे चांगले रस्ते असतात असं. आणि एक जर सांगायचं म्हटलं ना, ते आता शेवटी विरोधक आहेत, त्यांच्याकडे बोलायला कुठलाच मुद्दा नाही. मग काहीतरी विरोधक थोडंच स्तुती करणार आहे, कारण त्यांना लोकांची मतं घ्यायची आहेत. काहीतरी त्यांना सुद्धा माहिती आहे, खासगीत ते सुद्धा मान्य करतात. आता भडगाव शहर सुशोभीकरण जे काही झालेलं आहे भडगाव शहरामध्ये, तर काही ठिकाणचे आमदार किंवा लोकप्रतिनिधी या ठिकाणी येऊन भडगाव पॅटर्न म्हणजे त्यांच्याकडे सुद्धा असं काहीतरी करतात ते, जेणेकरून आपल्या म्हणजे जे काही शहरामध्ये एक चांगल्या वास्तू होतील. जसं की आता आमचा विजू भोसलेंनी या ठिकाणी एक चांगला उपक्रम राबवलेला आहे. आणि पाचोऱ्याला सुद्धा आता 2-3 ठिकाणी झालेले आहेत. तर फोटो काढण्यासाठी कोणीतरी येतं, सेल्फी काढतं, किंवा बाहेर गावून जो काही पाहुणा येतो त्याला सुद्धा कुठेतरी वाटतंय की भडगाव खरंच आता बदलतंय बा. मग अशा पद्धतीचं विरोधकांकडे फारसं लक्ष देण्याची गरज नाही. कारण विरोधक त्यांना जर उमेदवारी करायची विरोधात, तर ते कसं काय चांगलं म्हणतील, त्यांच्याकडनं आपल्याला अपेक्षा करून सुद्धा फायदा नाही. त्याचा काहीतरी विरोध करणं घेईन त्यांना, असा एक त्यांचा विषय आहे. आपण जर आता समजा ह्या निवडणुकीमध्ये भडगावकरांनी आपल्याला स्पष्ट बहुमताने निवडून दिलं, तर काय वाटतंय की येत्या 5 वर्षामध्ये भडगाव शहरात अजून कोणते बदल पाहायला मिळतील? 100% भडगाव शहर एक आगळं वेगळं शहर राहील. ज्या पद्धतीने आता पाचोरा शहर झालेलं आहे, त्याच्याच बरोबरीने भडगाव शहर सुद्धा नक्कीच एकदम चांगल्या पद्धतीचं आपल्याला दिसेल. आता तुम्हाला हेच कामं सांगतो की आता पाईपलाईन तर जवळजवळ पूर्ण झालेली आहे. त्याच्यानंतर भूमिगत गटारी येणार आहेत. गटारी झाल्यानंतर 171 कोटीचा डीपीआर सुद्धा रस्त्यांचा मंजूर झालेला आहे. त्याच्यावर रस्ते येणार आहेत. 1 वर्ष 2 वर्षाचे सगळे कामं तुम्हाला दिसतील. भडगाव एक चकाचक दिसेल, म्हणजे एक आगळं भडगाव दिसेल. आणि ज्या काही मागण्या होत्या, प्रलंबित मागण्या सगळ्या भडगावकरांच्या, मला तर असं वाटतं की मी अनेक वर्षापासून ऐकतोय. सगळ्यात महत्वाचा केटीवर विषय होता. एक पेठ ते आपलं आझाद चौकाचा पूल होता मागणी, आणि एक आरटीओ कार्यालय मागणी होती. 100% ह्या मेजर मागण्या होत्या. आणि त्याच्यानंतर आमच्या ग्रामीण भागासाठी एक सबस्टेशनची मागणी होती 132ची. तर आपणच्या या कार्यकाळात हे मोठे छोटे मोठे कामं तर होत राहतात, पण हे मोठे जे काही कामं झालेत ना, ते फक्त आमदार साहेबांच्या, किशोर आप्पांच्या माध्यमातून झालेले आहेत. त्याच्यामुळे संपूर्ण आमचा तालुका म्हणजे शहरच नाही तर ग्रामीण भाग सुद्धा आप्पासाहेबांचं नेहमी कौतुक करतो, आभार मानतो. आपण बघतोय की आता आपण प्रचाराला सुरुवात केलेली आहे. सर्व नगरसेवक असतील, नगराध्यक्ष असतील, यांच्या रॅल्या सुरू झालेल्या आहेत. लोकांचा रिस्पॉन्स कसा आहे आणि आपल्या रॅलीमध्ये फिरताना आपल्याला नेमकं काय वाटतंय? 100% अतिशय चांगला रिस्पॉन्स आहे. म्हणजे विरोधकांना जर तुम्ही पाहिली परिस्थिती, तर उमेदवार भेटत नव्हते. म्हणजे अनेक ठिकाणी त्यांनी खूप काही आमिष देऊन वेगवेगळ्या पद्धतीने उमेदवार उभे केलेले आहेत. आमच्याकडे अशी परिस्थिती होती की नेमकी उमेदवारी कोणाला द्यायची. एकेका जागेसाठी 4-4, 5-5 जण इच्छुक होते. परंतु सगळ्यांनी आमदार साहेबांवर विश्वास ठेवून त्यांनी ज्यांना ज्यांना उमेदवारी दिली, बाकी लोकांनी म्हणजे खंबीरपणे त्यांचं काम करण्यासाठी ते सज्ज झालेले आहेत. आणि आज आम्ही जिथे गेलो तिथे उत्स्फूर्तपणे प्रतिसाद आहेत. तर 100% म्हणजे येणाऱ्या 3 तारखेला जो काही निकाल लागेल, त्याच्यात आमचे 24 नगरसेवक आणि नगर अध्यक्ष हे फार मोठ्या फरकाने निवडून येतील, याबद्दल आमच्या कोणाच्याच मनात काही एक शंका नाही. आपण बघितलं की भडगावमध्ये नेमकं विकासाचं पॅटर्न नेमकं काय आहे, कोणत्या मुद्द्यांवर शिवसेना शिंदे गट निवडणूक लढणार आहे, निवडणुकीचं चित्र कसं असेल आणि विकास कामं कोणती कोणती झालेली आहे, या संपूर्ण
जो या व्हिडिओमधून आपल्या सर्वांना ही माहिती मिळालीच असेल. अशाच पद्धतीने आपण भडगाव निवडणुकीचे जे अपडेट आहेत त्याच पद्धतीने तुम्हाला देणारच आहोत. त्यामुळे आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि हो, आम्हाला लाईक करायला विसरू नका.